हे काय अजून घड्याला कवटावूनच बसली आहेस? थँक्यू, तू शोधून आणलंस. ओके. पण मला कळत नाही, तुम्ही हॉटेलच्या वॉशरूम मध्ये घड्याळ काढून का तोंड धुता? ते राहू दे रे. पण हे घड्याळ ना माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. हे आज हरवलं असतं तर मी झोपूच नसते शकले. हे बाबांनी गिफ्ट दिलंय मला. ओहो, लकी यू. एक गंमत सांगू. माझा बाबा जेव्हा पहिल्यांदा परदेशात गेला होता ना, तेव्हा मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो. त्याचा मला फोन आला होता. मला आठवतं, मी मेसमधनं माझ्या खोलीत चाललो होतो. मागणं माझ्या वॉर्डन सरांचा अचानक आवाज आला, मिस्टर ओम चौधरी, युअर फादर इज ऑन द लाईन. मी धावत गेलो फोन पाशी. मला म्हणाला की कसा आहेस? म्हटलं ओके. मी आतून ओके नसताना, पण त्यावर तो म्हणाला गुड. ऐक, मी आता US ला चाललोय, तर तुला काही हवंय का? लगेच म्हटलं की मला रिस्वॉच हवंय. ओके म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला. प्रत्येक मुलाला आपल्या वडिलांनी पहिलं गिफ्ट रिस्वॉच द्यावं असं वाटत असेल ना? सेम आहे आपलं. तुला पण तुझं पहिलं वॉच बाबांनी दिलं ना? मला पण. नाही, माझं पहिलं वॉच मी माझंच घेऊन आलो होतो बाजारातून. म्हणजे तुला नाही दिलं त्यांनी? नाही दिलं ना, पण मी वापरलं नाही. का? राग आला होता मला. मला वाटलं होतं मी त्याच्याकडे घड्याळ मागितलं तर तो स्वतःहून आणेल आणि मला देईल, पण त्याने कुरिअर केलं मला. इट्स ओके यार. अगं, तू एक आठवण सांगितलीस म्हणून मी माझी एक आठवण सांगितली घड्याळाची. माझा एक वरती पत्ता. तू मिस करतोस ना त्यांना? तू मिस करतोस ना त्यांना? असं उघडपणे नाही बोलता येत मला, पण हो,